Good morning students, welcome to my channel. Today we are going to start new chapter gravitation. Let us start gravitation. What are the effects of a force acting on an object? म्हणजेच तुम्ही जर एखाद्या वस्तूला फोर्स अप्लाय केला तर त्याचे तुम्हाला कोणकोणते परिणाम दिसून येतात. तर समजा फोर्स म्हणजे काय तर बल. आपण एखाद्या वस्तूला फोर्स लावतो म्हणजे काय करतो, त्या वस्तूला पुश किंवा पुल करतो. म्हणजेच फोर्स इज नथिंग बट द पुश अँड पुल ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजेच त्या वस्तूला ढकलणे किंवा खेचणे. त्याचे इफेक्ट्स आपल्याला काय काय जाणवतात तर चेंज इट्स पोझिशन, शेप, व्हेलॉसिटी अँड डायरेक्शन. म्हणजेच त्याच्या जागेमध्ये, त्याच्या आकारामध्ये, त्याच्या वेगामध्ये आणि त्याच्या दिशेमध्ये आपल्याला बदल झालेले दिसून येतात. कधी जेव्हा आपण त्या एखाद्या वस्तूला फोर्स लावतो तेव्हा हे बदल त्यात दिसून येतात. व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. म्हणजे तुम्हाला माहीत असलेले फोर्सचे प्रकार कोणकोणते आहेत. तर दोन प्रकार आहेत फोर्सचे. एक आहेत कॉन्टॅक्ट फोर्स अँड दुसरा आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर फर्स्ट आहे कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय तर टू ऑब्जेक्ट्स आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर. म्हणजेच दोन ऑब्जेक्ट्स जेव्हा एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतात त्याला आपण कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. एक्झाम्पल द्यायचे असले तर आपण कोणकोणते देऊ. मेकॅनिकल फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. सेकंड आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजेच काय तर दोन ऑब्जेक्ट जेव्हा एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत त्यांना आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणतो. टू ऑब्जेक्ट्स आर नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ह्याचे एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर आपले कोणकोणते देऊ शकतो आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहीत आहे. म्हणजेच तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलाबद्दल काय माहिती आहे. तर समजा पृथ्वीपासून एखादी वस्तू जर लांब जात असेल किंवा दूर जात असेल तर पृथ्वीवर असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पृथ्वी त्या वस्तूला स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते. म्हणजेच एखादी वस्तू पृथ्वीपासून लांब जात असेल तर त्या वस्तूला पृथ्वी स्वतःच्या केंद्रकाकडे म्हणजेच सेंटर ऑफ द अर्थ कडे अट्रॅक्ट करते. Seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it's not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. आपण मागील इयत्तेत शिकलो आहे की गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. लेट अस नाऊ लर्न हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड. आता आपण हे जाणून घेऊया की बलाचा शोध कसा लागला. ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला तर सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. सर आयझॅक न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हा एक सफरचंद झाडावरून खाली पडले आणि ते त्यांना दिसले. त्यांना असा प्रश्न पडला की हे सफरचंद खालच्याच दिशेने का पडले, ते वरच्या दिशेने का गेले नाही किंवा ते तिरके का गेले नाही. मग त्यांनी संशोधन केलं आणि मग हा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आपल्याला माहीत आहे की सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. ही वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाउनवर्ड अँड नॉट ॲट ॲन angle to the vertical. Why do they not fly off in a horizontal direction? सर आयझॅक न्यूटन यांनी खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना असा प्रश्न पडला की सफरचंदे ही वरून खालच्याच दिशेने का पडत आहेत, ती आडवी किंवा तिरकी का पडत नाहीत. आफ्टर मच थॉट ही केम
to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself, and this attractive force must be directed towards the center of the earth. हाच विचार केला आणि असा निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. म्हणजेच काय तर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल आणि त्याची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर असेल. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ is the vertical direction at the position of the apple, and thus the apple falls vertically downwards. म्हणजेच काय तर झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा म्हणजेच डायरेक्शन ही कशी आहे तर व्हर्टिकल डायरेक्शन आहे. म्हणजेच कशी आहे वरच्या दिशेने. म्हणून सफरचंद झाडावरून हे व्हर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजेच वरून खालच्या दिशेने खाली पडते. ऑन द लेफ्ट शोज ॲन ॲपल ट्री ऑन द अर्थ. द फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजेच आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड दाखवले आहे. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने म्हणजेच टुवर्ड्स द सेंटर असते. म्हणजेच सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला कसे असते तर लंब असते म्हणजेच परपेंडिक्युलर असते. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, can it also act on object at even greater heights much further away from the earth, like for example the moon? Can it act on even further objects like the other planets and the sun? म्हणजेच न्यूटनने असा विचार केला की जर का हे बल म्हणजेच फोर्स आपण वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त म्हणजेच काय ॲक्ट केले तर तो फोर्स म्हणजेच बल सफरचंदांहून बऱ्याच उंचीवर असणाऱ्या आणि पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का, हा असा त्यांनी विचार केला. तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही हे बल प्रयुक्त होत असेल का, हा पण त्यांनी विचार केला. फोर्स अँड मोशन. बल व गती. वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. काय तर एखाद्या वस्तूचा वेग किंवा त्याची गती म्हणजेच स्पीड अँड डायरेक्शन आपल्याला चेंज करायचं असेल तर त्याच्यावर आपल्याला फोर्स लावणे आवश्यक आहे. हे आपण आधी बघितलेलं आहे. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 to 1727 was one of the greatest scientists of recent times. He was born in England. He gave his laws of motion, equation of motion and theory of gravity in his book Principia. Before this book was written, Kepler had given 3 laws describing planetary motions. However, the reason why planets move in the way described by Kepler's laws was not known. Newton, with his theory of gravity, mathematically derived Kepler's laws. म्हणजेच काय तर सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील एक ग्रेटेस्ट सायंटिस्ट मानले जातात. म्हणजेच अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी कोणकोणती सिद्धांत मांडले तर त्यांनी लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम, इक्वेशन ऑफ मोशन गतीची समीकरणे, अँड ग्रॅव्हिटेशन
म्हणजेच गुरुत्वाकर्षण हे सिद्धांत मांडले आणि कोणत्या पुस्तकामध्ये मांडले तर प्रिन्सिपा या पुस्तकामध्ये त्यांनी हे सिद्धांत मांडले आहेत. त्याच्या आधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. त्यालाच आपण केपलर्स लॉज असे म्हणतो. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण नव्हती. भ्रमण म्हणजे फिरणे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम मॅथॅमॅटिकली प्रूव्ह केले, म्हणजेच गणितीय पद्धतीने ते सिद्ध केले. इन ॲडिशन टू धिस न्यूटन डीड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन several areas including light, heat, sound and mathematics. He invented a new branches of mathematics. This is called a calculus and has wide-ranging applications in physics and mathematics. He was the first scientist to construct a reflecting telescope. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी गणिताच्या एक नवीन शाखेचा पण शोध लावला आहे, म्हणजेच न्यू ब्रँच ऑफ मॅथॅमॅटिक्स. त्यालाच आपण कॅल्क्युलस या नावाने ओळखतो. कॅल्क्युलसचा उपयोग गणित आणि भौतिकशास्त्र म्हणजेच मॅथॅमॅटिक्स अँड फिजिक्स या शाखांमध्येही मोठ्या प्रमाणात उपयोग त्याचा केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण म्हणजेच रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. आता आपण एक प्रयोग दिला आहे तो पाहूया. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. Take the other end in your hand and rotate the string so that the stone moves along a circle as shown in figure A. Are you applying any force on the stone? In which direction is this force acting? How will you stop this force from acting? What will be the effect on the stone? एक दगड एका दोरीला बांधायचं आहे. दोरीचे दुसरे टोक हातात धरून शेजारील चित्रात दाखवल्याप्रमाणे फिरवायचं आहे, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करत आहात का, म्हणजेच काय तर तुम्ही त्या दगडावर काही फोर्स लावत आहात का, त्याची दिशा कोणती असेल, हे बल प्रयुक्त न होण्यासाठी तुम्ही काय कराल आणि असे केल्यास त्या दगडावर काय प्रभाव पडेल. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. म्हणजेच काय तर जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत, म्हणजेच टुवर्ड्स द सेंटर आपण खेचतो आहोत. म्हणजेच काय तर दगडावर कक्षेच्या दिशेने बल प्रयुक्त करत आहोत, म्हणजेच आपण फोर्स लावत आहोत. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. इन दिस केस द स्टोन विल fly off along a straight line which is the tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल हे संपुष्टात येते, म्हणजेच संपते आणि त्या क्षणी वर्तुळावरील म्हणजेच कक्षेवरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या टँजंटच्या दिशेने दगड फेकला जातो. टँजंट म्हणजेच काय तर स्पर्शिका, कारण
त्या क्षणी त्याच्या वेगाची दिशा असते. असं का होतं तर आपण त्या दगडावर बल लावलेला असतो, त्यामुळं त्याचा वेग हा जास्त असतो आणि ज्या वेळेला आपण एकदम ती दोरी सोडून देतो त्यावेळेला तो त्याच वेगात टँजंटच्या दिशेने फेकला जातो. यू मे रिकॉल दॅट we have performed a similar activity previously in which a 5 rupee coin kept on a rotating circular disc flies off the disc along the tangent to the disc. Thus, a force acts on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This is called the सेंट्रीपिटल फोर्स. यापूर्वी आपण अशीच एक कृती केली होती, ती तुम्हाला आठवत असेल. तर काय केलं होतं आपण, एका गोल फिरणाऱ्या चकतीवर 5 रुपयाचे नाणे स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते, म्हणजेच टँजंटच्या दिशेने फेकले जाते. ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते. जर एखादी वस्तू आहे आणि ती वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल, त्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, म्हणजेच टुवर्ड्स द सेंटर बल प्रयुक्त किंवा फोर्स ॲक्ट होत असतो. याच बलास म्हणजे याच फोर्सला आपण सेंट्रीपिटल फोर्स असे म्हणतोच, म्हणजे अभिकेंद्री बल असे म्हणतो. सेंट्रीपिटल मीन्स सेंटर सिकिंग, दॅट इज द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ धिस फोर्स. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज अराउंड इट इन अ डिफायनाइट ऑर्बिट. तुम्हाला माहीत आहे पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. The direction of motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. You think some force is constantly acting on the moon. What must be the direction of this force? How would its motion have been if no such force acted on it? Do the other planets in the solar system revolve around the sun in a similar fashion? Is similar force acting on them? What must be its direction? म्हणजेच काय तर पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो आणि त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. मग त्यावर काही बल सतत प्रयुक्त होत असेल का? या बदलाची दिशा कोणती असेल? जर असे नसते तर चंद्राची गती कशी राहिली असती? आपल्या सौरमालेतील इतर ग्रह सूर्याभोवतीच भ्रमण करतात का? त्यांच्यावरही असे असते का? आणि त्याची दिशा कोणती असेल? फ्रॉम द अबाव ॲक्टिव्हिटी, एक्झाम्पल अँड क्वेश्चन्स, इट इज क्लिअर दॅट फॉर द मून टू गो अराउंड द अर्थ देअर मस्ट बी अ फोर्स विच इज एक्सर्टेड on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. Similarly, the sun must be attracting the planets, including the earth, towards itself. मागील कृतीमध्ये
आपण विचार केला तर असे लक्षात येते की चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या स्वतःच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणं आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रास स्वतःकडे आकर्षित करीत असेल. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करतो. टुवर्ड्स इटसेल्फ म्हणजे स्वतःकडे आकर्षित करणे. आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.